या ठिकाणी सर्व एकत्रित जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ॲडव्होकेट ईशा पटेल मॅडम या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेल्या आहेत। महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे मंचावर उपस्थित झालेले आहेत। महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण मंडळ समन्वयक आदरणीय उपप्राचार्य पंढरीनाथ दिसागस सर हेही उपस्थित झालेले आहेत। तसेच महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर हे उपस्थित झालेले आहेत। भूगोल विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक कैलास चौधरी सर हेही उपस्थित झालेले आहेत। आलेल्या सर्व मान्यवरांचं मी महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या साहाय्याने सगळ्यांचं स्वागत करायचं। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण महाविद्यालयाच्या जी आपली संस्था आहे त्या संस्थेचे संस्थापक कुळ कायद्याचे जनक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमा पूजनाने करत असतो। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करावं। त्या कार्यक्रमामध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची आठवण आपल्याला प्रत्येक वेळी येतच असते, कारण मी झालं किंवा आपल्यासारखे हजारो नागरिक झाले, विद्यार्थी झाले, यांना शिक्षण मिळण्यासाठी यानंतर प्रतिमा पूजनानंतर दुसरं महत्त्वाचं काम आपलं असतं की आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करणं। मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट ईशा पटेल मॅडम यांचा सत्कार करावा। मॅडम आपल्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी आहेत। यानंतर मी विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक पंढरीनाथ दिसागस सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचा सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाची खासियत मला अशी वाटते की आपले आदरणीय प्राचार्य हे नवीन नवीन उपक्रम नेहमीच राबवत असतात। आता विद्यापीठाने सांगितलं की निर्भय कन्या महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व मुली निर्भय झाल्या पाहिजे आणि त्यांना निर्भयता कशी वाटली पाहिजे का तुमच्यापैकीच कोणीतरी समोर आलेत। त्यांनी आज श्रीकांत वाकचौरे सरांनाही बोलवलं जे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, ईशा पटेल मॅडमना बोलवलं ज्या आपल्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत, आज सूत्रसंचालन करायला मला दिलं, मीही आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, आभार प्रदर्शन धमाले सरांनी केलं तेही आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत का आम्ही सर्व ह्या येवला तालुक्यातूनच ह्याच महाविद्यालयात शिकून इथंच परत तुमच्या समोर आलेलो आहोत आणि हीच संधी उद्या तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि ती जाणीव तुमच्या प्रत्येकामध्ये जाण्यासाठी, ती निर्भयता तुमच्यामध्ये येण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। मी ह्या कार्यक्रम सादर करण्यामागे विद्यापीठाचं काय धोरण आहे, काय त्यांच्या मनात आहे हे विशद करण्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक या प्राध्यापक पंढरीनाथ दिसागस सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं। धन्यवाद डॉक्टर साहेब। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचा निर्भय कन्या अभियानाचा कार्यक्रम विचारपीठावरती उपस्थित आदरणीय ॲडव्होकेट ईशा पटेल मॅडम,
सातत्यपूर्ण बसल्यानंतर आपण ज्यावेळेस बघतो की मॅडम यांचं महाविद्यालयावरती विशेष प्रेम आहे, त्याचं कारणही तसंच आहे की मॅडम देखील आपल्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. कधी काळी तुमच्यासारखंच या डेस्कवरती देखील मॅडम बसलेल्या होत्या, परंतु भविष्यात समोर गेल्यानंतर त्यांच्यासारखं चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून घडताना दिसतं. आदरणीय ॲडव्होकेट ईशा पटेल मॅडम, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर BV गमे सर, आदरणीय डॉक्टर चौधरी सर, डॉक्टर RP ठाकरे सर, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, बऱ्याच अंशी महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जात असताना आता सभागृहाच्या आतमध्ये येत असताना सुरुवातीला मॉर्निंगला मला वाटलं ज्यावेळेस प्रशिक्षण सुरू होतं ज्यावेळेस सरांनी 2 कार्यक्रम आहे असं बोलू नये. का बोलू नये? आपल्या विद्यार्थ्याला बऱ्याचशा वेळेस वाटतं की कार्यक्रम म्हणजे बोजड प्रकार, परंतु तो तसा प्रकार नसून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा असा मानस आहे की विद्यार्थिनी आता देश असेल, राज्य असेल, जिल्हा असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्यपूर्ण आपल्या कानावरती येताना दिसतात. या दृष्टिकोनातून महाविद्यालयीन विद्यार्थिनी शिक्षण घेत असताना त्याचबरोबर त्या खऱ्या अर्थानं निर्भय झाल्या पाहिजे. मग या दृष्टिकोनातून तुम्हाला आज जरी आपल्याला ग्राउंडला बसल्यानंतर टाईमपास वाटत असेल, आदरणीय वाकचौरे सर बोलत आहेत, परंतु ज्यावेळेस आपल्यावर प्रसंग ओढवला जाईल, त्यांनी सांगितलेली एखादी ट्रिक आपण वापरू आणि त्यातून बाहेर पडू, त्यावेळेस आपल्याला वाटतं कार्यक्रम महत्त्वपूर्ण स्वरूपाचा होता. त्याच पद्धतीनं आजचा हा दुसरा महत्त्वपूर्ण स्वरूपाचा प्रोग्राम आहे. हा या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण स्वरूपाचा की देशामध्ये मला जर विचारलं की सर करिअरच्या चांगल्या संधी कोणत्या भारतात? 1 प्रशासकीय सेवा, 2 उद्योजकता, 3 राजकारणी पॉलिटिशियन आणि 4 लीगल क्षेत्रातली जी सेवा आहे ही देखील अत्यंतिक महत्त्वपूर्ण स्वरूपाची आहे. कायदा काय आहे याचे अनेक उदाहरणं जरा पाहिले आपण चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला बघताना आपण बघतो. चित्रपटाच्या माध्यमातून आपण खूप सारे चित्रपट आहे जे कायद्याच्या बाबतीत आपल्याला खूप चांगला विचार करण्याला भाग पाडताना आपल्याला दिसून येते. मध्यंतरी शाहिद कपूरचा एक सुंदर चित्रपट आला होता की वीज वितरण कंपनीचं साधं मीटर चालतं आणि त्याला एक बल्ब त्यामध्ये सातत्यपूर्ण चालत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यावरती त्यानं केस लढवली आणि कायद्याच्याद्वारे कसं वीज वितरण कंपनी लोकांचं शोषण करते हे दाखवून दिलं. दुसरा एक चित्रपट मध्यंतरीच्या दरम्यान, आता चित्रपटाचं उदाहरण देण्याचं कारण काय, आपल्याला जे पटतं तेच सांगावं. 12th फेल नावाचा एक चित्रपट आला बघा. त्या 12th फेलच्या चित्रपटात जो हिरो आहे त्याचा एक मित्र असतो आणि खूप दारू पितो आणि तो रोडला दंगा करत असतो. मग पोलीस त्याला आतमध्ये टाकतात. मग टाकल्यानंतर ज्यावेळेस चित्रपटाचा हिरो येतो आणि कॉन्स्टेबलला विचारतो की बाबा रे माझ्या मित्राला आतमध्ये टाकले कारण का? मग त्याने सांगितलं रोडला दंगा केला त्यानं आणि त्यामुळं आतमध्ये टाकलं. ठीक, कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत टाकलं? IPCच्या कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत तुम्ही आत टाकलं? त्यानं काय गुन्हा केला? तर याचं काही त्या पोलीसवाल्याला त्याचं उत्तर देता नाही आलं. आत असलेला मित्र पिलेला असतो आणि खूप भावनाविवश झालेला असतो. तो सुंदर पद्धतीनं सांगतो की वाह 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 मनोज, आज बहुत बढ़िया हुआ, बहुत दिनों के बाद एक पुलिस वाला है जिसको तूने चुपचाप बिठाय. म्हणजे 2,000 रुपये त्यानं त्याच्याकडून लाच घेतलेले असते, आणखीन 3 मागत असतो. पोलीस इन्चार्ज येतो, त्याला तो सांगतो बाबा 2च महिन्यात माझा IPS क्लिअर होईल आणि IPS क्लिअर झाल्यानंतर पहिलं सस्पेन्शन ऑर्डर मी मात्र तुझी काढेल. आणि ही ताकद कायद्याची आहे. आणि मग पुढच्या 5 मिनटात इन्चार्ज येतो, 2,000ही देतो आणि त्याला सोडून देतो. तर कायदा किती महत्त्वपूर्ण स्वरूपाचा आहे. आणि मग तुम्हालाही तुमचे कायदे महत्त्वपूर्ण स्वरूपाची माहिती असले पाहिजे. आजचे तुम्ही उद्याच्या भारताचे भाग्यविधाते आहात. कायद्याच्या दृष्टिकोनातून बोलल्यानंतर मंडळी अगदी चापळूक शांत होते. तर कायदे कोणते आहे या बाबतीत आपल्याला सखोल मार्गदर्शन ॲडव्होकेट ईशा पटेल मॅडम करणार आहेत. तर विद्यापीठाचा एवढाच मानस आहे. मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
आजचा कार्यक्रम घेण्यामागे विद्यापीठाचा महाविद्यालयाचा काय उद्देश आहे हे सरांनी आपल्याला प्रास्ताविकांमधून सांगितलेलं आहे. यानंतर मी राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचं परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आपण निर्भय कन्या अभियान राबवत आहोत आणि त्यासाठी इथे आपण एकत्र जमलेलो आहोत. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या प्रमुख वक्त्या लाभलेल्या आहेत त्या आहेत ईशा पटेल मॅडम, ॲडव्होकेट ईशा पटेल मॅडम, ज्या की आपण मगासपासून ऐकतोय आपल्याच कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी. ही सगळ्यात मोठी ओळख आहे खरं तर त्यांची, पण मला अजूनही त्यांची ओळख करून द्यावीशी वाटते आणि ते गरजेचं आहे. त्यांनी इथून शिक्षण त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर LLB LLM केलं आहे. त्यानंतर त्या 7.5 ते 8 वर्षापासून त्या नाशिक जिल्हा कोर्ट आणि सत्र न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत आहेत, सक्सेसफुल प्रॅक्टिस करत आहेत. त्यानंतर आत्ताच त्यांनी त्यांच्या PhDचं सबमिशनसुद्धा केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये मॅडमला विद्या वाचस्पती पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की नुसतं LLB करून त्या थांबलेल्या नाहीत, प्रॅक्टिशनर म्हणून त्यांनी नुसतं त्यांचं कार्य स्वीकारलेलं नाही, तर त्या याच्यातसुद्धा पुढे त्यांचं मार्गक्रमण चालू आहेत. पायरी त्या पुढे जात आहेत आणि ह्या आपल्या महाविद्यालयातल्या मुलींसाठी खरं तर खूप मोठा आदर्श आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं उदाहरण आपल्यासमोर बसले असं मी म्हटलं तरी हे वावगं ठरणार नाही आहे. मॅडमनी म्हटलं होतं खरं तर माझी विद्यार्थिनी हाच माझा खरा परिचय आहे, पण मॅडमनी खूप मजल गाठलेली आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये, हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं. आणि मॅडमचं पुन्हा एकदा मी आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या महाविद्यालय परिवाराच्या वतीने मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते आणि माझ्या परिचयाला पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पाहुण्यांच्या परिचयामधून आज आपल्याला किती मोलाचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे याची सर्व आपल्याला कल्पना आलेलीच आहे. विद्यापीठाचा मुख्य उद्देश निर्भय कन्या अभियान राबवण्यामध्ये असाही दिसून येतो की बऱ्याच मुली, आता तुम्ही पण असू द्या का रेग्युलर शिक्षणात तुम्ही सहभागी होताय, रोज कॉलेजला येत आहे, पण शिक्षण सोडून इतर जे उपक्रम आहेत, क्रीडा असेल किंवा NSS कॅम्प असेल, व्याख्यानं असेल किंवा इतर स्पर्धा असतील का ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणार आहेत, याच्यामध्ये सहभागी होताना मुली कुठंतरी घाबरत आहे, मुलींचे पालक घाबरत आहे का त्यांना पाठवत नाहीत ते अशा कार्यक्रमासाठी. नगरला स्पर्धेला जायचं, नाशिकला स्पर्धेला जायचं अशा ठिकाणी पाठवण्याचं धाडस करत नाही. कारण पालकांचा पण असा समज असतो माझी मुलगी मलूल आहे, ती डेअरिंग नाही, एखादी तिला जर बोलली तर तिच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं, ती लगेच रडते, मग अशा वेळेस ती नाही गेलेलीच बरी कार्यक्रमाला. पण त्या पालकांनाही जेव्हा कळेल का निर्भय कन्या अभियानामुळे असू द्या किंवा महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे असू द्या, आज माझी मुलगी वाघीण झालेली आहे आणि तिला आता कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ द्या, कोणी आडवा आले तर ती कानाखाली देईल त्या मुलाच्या, किंवा जो तिच्याबरोबर वाईट प्रसंग तिच्यावरती आला तर ती लढू शकते, ही जाणीव तुमच्या पालकांमध्ये सुद्धा जर जेव्हा निर्माण होईल तर येणारा प्रत्येक उपक्रम असू द्या, कार्यक्रम असू द्या, स्पर्धा असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी करून म्हणजे ते परवानगी देतील तुम्हाला. तर आता अधिकचा वेळ न घेता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या ईशा पटेल मॅडम यांना अशी विनंती करतो की प्रशिक्षण तर झालंच, पण प्रशिक्षणानंतर जर कोर्टात जायची वेळ आली तर तिथं कसं लढावं याचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करा. आपली ओळख झाली, आपण मागच्या 1-2 तासापासून सोबत आहोत, तिथे बसून आपली तोंड ओळख तर झालेलीच आहे, बाकी परिचय मॅडमांनी करून दिलेला आहे. तर आधी परिचय म्हणून मी इतका सांगते का मी त्या कोपऱ्याच्या बेंचमध्ये बसायची, हाच वर्ग असायचा, तिथं कोपऱ्यात बसायची, बॅक बेंचर होती. आणि एक सर विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ द बेंच, मी एक शिष्टाचाराला थोडं पळवाट काढून फक्त डायरेक्ट
प्राचार्य, उपप्राचार्य आणि डायसवर सन्मानित सगळे सदस्य, शिक्षक वर्ग यांना सगळ्यांना वंदन करते. आणि थोडंसं बॅकग्राऊंड स्टेबल करून मी निर्भय कन्या म्हणजेच कायद्यावर, आता मी वकील आहे म्हणजे कायद्यावरच बोलणार साहजिक, मला तायक्वांदो तर येणार नाही आहे करता, तर मी तेच बोलणार आहे. सो मला आधी एक सांगायचं होतं की तुम्ही जेव्हा प्रशिक्षण घेत होता ना, तेव्हा घेत होता तुम्ही तायक्वांदोचं प्रशिक्षण, किक घ्यायचा किक म्हणजे तो काय तो बुलो वगैरे मारत होता XYZ, पण पर्सनॅलिटी कशी होती, सगळ्यांचे असे खांदे लटकलेले होते. बी स्ट्रॉंग ना, खांदे ताट ठेवा, एकदम स्टेबल राहा ना, असं करताय, लग्नात संगीत थोडी ना करतोय आपण. बी स्ट्रॉंग. आपल्या मुवमेंटमध्ये, आपल्या हालचालींमध्ये, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये तो कॉन्फिडन्स दिसायला हवा. कदाचित त्यानंतर ते सगळं वापरण्याची गरजही पडत नाही आपल्याला, आणि जर आपल्याला येत असेल तर तो कॉन्फिडन्स असायलाच हवा. एकदम ढिले कॉन्फिडन्समध्ये होतं, सगळ्या हात पडलेले, कोणाच्या हाताशी जात आहे, जसे मेहंदी काढायला हात पुढे करताय तुम्ही. कॉन्फिडन्स हा कुठून येतो, तर हा एक्सपर्टीजमधून येतो, ज्ञान आणि प्रशिक्षणामधून येतो, जो आपल्याला रोज करून आपण त्याच्यामध्ये एक्सपर्टीज झालेलो असतो त्यामधून येणार आहे. मग एक्सपर्टीज होणार कुठून आहे? आणि निर्भय, ॲक्च्युली कॉन्फिडन्स म्हणजेच मला असं म्हणता येईल की निर्भय वगैरे कसं काय व्हायचं वगैरे, किंवा मग निर्भय कन्या अभियान हे चालू आहे, तर मग निर्भयच का पण विचार केलेला आहे आपण. मी ना असं प्रवक्ता वगैरे काही नाही आहे, खूप जास्त भाषण वगैरे मला करता येत नाही, थोडा सपोर्ट करा हां तुम्ही सगळ्यांनी. कुठं काही विषय भरकटला, मला बडबड करायची खूप सवय आहे, कोर्टात मी बडबड करते, पण विषय भरकटला तर परत आणून ठेवा आणि थोडासा साथ द्या. हो ना, हो म्हणा ना. अरे वा. बरं, निर्भय कन्या अभियान म्हणजे काय? कन्या अभियान बी सोडून द्या. निर्भय म्हणजे काय? शब्दाशी अर्थ निर्भय म्हणजे काय? इंडिपेंडंट. अजून निर्भय शब्दाशी अर्थ फेअरलेस. ॲक्च्युली ज्याला भीती नाही असा कोणीतरी निर्भय. मग भीती कसं काय नसणार आहे? त्याच्यासाठी प्रक्रिया काहीतरी असेल. मला खूप कळतं आहे, निर्भय म्हणजे भय नसणे. तुमचं भय कुठून जाणार आहे किंवा तुमचं भय कुठून जाणार आहे? मी आचार्य प्रशांत माहिती असेल तुम्हाला, तुमच्यामधल्या भरपूर लोकांना, त्यांचं एक पुस्तक आहे संघर्ष अपने विरुद्ध. त्याच्यामध्ये ते म्हणतात निर्भयता किंवा निडरता म्हणजे काय, तर माझ्या विचारांचा स्वतंत्रपणा आणि माझ्या विचारांच्या स्वातंत्र्यपणांवर मी अंमलबजावणी करते, तो निडरता आहे. परंतु माझ्या विचार कोणाच्याही सुखावर अवलंबून असलेले नको. माझ्या विचारांमुळे कोणाचं स्वातंत्र्य हिरवलेलं गेलेलं नसावं. नाही तर मला खूप वाटतं आहे की मी काहीतरी व्हावं, डी कंपनीचा गँगस्टर वगैरे व्हावं आणि 2-3 खून करावे, नंतर मी खूप स्वतंत्र. हे नाही. दुसऱ्यांच्या सुखावर किंवा स्वातंत्र्यावर गदा आणून अंमल केलेला विचार हा फक्त स्वार्थ आहे. मला असं वाटतं की आपल्या स्वातंत्र्याचा किंवा आपल्या स्वतःचा विचार, त्यावर वागणूक, यातनंच आपली स्वतःची निर्भयता येत असते. मी सायकोलॉजीचा थोडासा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये हाच विचार होता की आपण जेव्हा स्वतः निडर जेव्हा वागत असतो त्यावेळेस आपल्या स्वतःच्या डिसिजनवर आपण फर्म असतो, तेव्हा निडर असतो. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या डिसिजनला फॉलो करत असतो ना, तेव्हा आपण निडर नसतो. आणि आपले छोटे छोटे डिसिजनसुद्धा आपण स्वतः घेत नाही आहे. तुम्ही BCom फर्स्ट इयरला आहे ना? BComच फर्स्ट इयर आहे ना? BA फर्स्ट इयर एकत्र आहे. तुम्ही फर्स्ट इयरच्या स्टुडंट आहे. तुम्ही का घेतलं तू दीदी? काय डिसिजनच्या मागे तुझं काय एम काय होतं? का घेतलं तू याला फॅकल्टीला ॲडमिशन? शेजारची मुलगी घेते म्हणून? गाडी येत होती गावावरनं म्हणून? तुम्ही का घेतलं मॅडम? BCom किंवा BA काहीतरी घेण्यामागे काहीतरी तो उद्देश असेल की सिव्हिल सर्व्हिसेस तुम्हाला करायची आहे, मीन्स तुम्हाला BA करून UPSC MPSCकडे जायचं आहे. गुड टार्गेट. एक टार्गेट आहे काहीतरी घेण्यामागे. असं कोणाचं बॅकग्राऊंड टार्गेट होतं? आपण घेतोय का एक ग्रुप जातोय, 12वी होतोय, एक ग्रुप एक ॲडमिशन घेतोय. मी याबद्दल म्हणतच नाही की तुम्ही BCom करा, BCom नका करू किंवा सायन्स करा, त्याबद्दल नाही. पण आपल्या कोणत्या तरी डिसिजन मागे विचार कोणता आहे? आपल्याकडे तो विचारच नाही आहे तर ती फर्मनेसच येत नाही आहे. तो फर्मनेस नाही आहे तर आपण कॉन्सिक्वेन्सली आपण निडरता येतच नाही आहे, आपण घाबरूनच राहतो आहे. आपल्याला फक्त एक प्रोसेस माहिती, हां 1 वर्षाचं रेग्युलर टार्गेट आहे, रोज सकाळी कॉलेजला जायचं आहे, रोज सकाळी कॉलेजवर नाही यायचं आहे, आणि तो 3 वर्षाचा कोर्स पूर्ण करायचा आहे. 3 वर्षाच्या कोर्सनंतर काय करणार तुम्ही सगळे? काही आहे टार्गेट पुढे? मोस्ट ऑफ मुलींचे
माझ्या वेळेस तरी सेकंड इयर थर्ड इयरला लग्न व्हायचं, आता तुमची डिग्री पूर्ण होऊ देतील आणि मग लग्न करायचं, इतका एक टार्गेट आहे. तो एक दिवस आपला प्रिन्सेससारखा जगायचा, एवढंच टार्गेट आहे. काय टार्गेट आहे मग, काय करायचं मॅडम तुम्हाला? गुड, ये खूप चांगलं बोललं आहे मॅडम. त्यांना परत याच विद्यालयात किंवा या स्थानी शिक्षकांच्या जागेवर यायचं आहे, या स्थानी अर्थात शिक्षक स्थानी यायचं आहे असं म्हणते. त्या उद्देशासाठी किंवा त्या जे तुमचं टार्गेट आहे ते कंप्लीट करायला तुम्हाला हे सफिशियंट आहे का असं वाटतं का? एक शिक्षकाने किती विस्तृत असायला हवं, एक शिक्षकाने किती निडर असायला हवं? जर त्याला 4 मुलं घडवायचे तर त्याने स्वतः कसं घडायला हवं? तुम्ही स्वतःला तसं घडवण्याकडे लक्ष देताय? कदाचित याचा विचार तुम्ही केलाही असेल, मी अपवादामध्ये नाही जाते, पण जास्ती करून मुलींना, आपल्या गावाकडच्या मुलींना याचं भानच नाही आहे की आपण करतो काय, आपल्या करण्याचे परिणाम काय होणार आहे, आपण त्यानंतर पुढे काय करणार आहे. आपलं बस एक लग्न करायचं आहे, एक हजबंड असणार आहे, एक फॅमिली असणार आहे, थोडाफार केला तर जॉब करून घेऊ, आता थोडी पिढी वाढली आहे तर. यू आर राईट ऑर नॉट? म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात का नाही? थोडंफार सपोर्ट हो नाही होणार ना? अरे वा, नाही असेल तर कारण द्या, मी चुकीचे असेल तर तेही समजा. मी काही शिकलेली वगैरे नाही आहे खूप जास्त, इथं येऊन मी सरांकडनं नेहमी शिकत असते. सरांचा तो प्राचार्य पदावर असताना सुद्धा इतका शालीनपणा तो नेहमी शिकण्यासारखा असतो, आणि तुमच्याकडनंही काहीतरी शिकायला भेटणार आहे. तर मला चुकायचं असेल, सॉरी मी जर चुकीचे असेल तर मला शिकवा किंवा सांगा की दीदी हे तू चुकीचं बोलते, हे बरोबर आहे. आणि मी परत बोलले का मी बडबड खूप जास्त करते, तर मी त्या विषयावर नाही जात आणि कायद्याच्या विषयावर येते. आपण आता थोड्या वेळ पुढे 8-1 वाजता आपण सेल्फ डिफेन्स वगैरे शिकलो, हो ना? सेल्फ डिफेन्स आणि हातपाय तोडले एखाद्या व्यक्तीचे, जो आपल्याला एखादा व्यक्ती आपल्याला जो त्रास देणार आहे, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियासुद्धा सुरू होते. पण हा सेल्फ डिफेन्स आपल्याला राईट दिलेला आहे, राईट टू प्रायव्हेट डिफेन्स हा अधिकार आहे आपला. आपण फक्त अंधाधुंदी तीर चालवत नाही आहे. आधी आपल्याकडे इंडियन पिनल कोड होता, ज्यामध्ये सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा दिलेली होती. एक CRPC होता, क्रिमिनल प्रोसिजर कोड, जे क्रिमिनल लोकांची प्रोसिजर कोणत्या पद्धतीने चालणार आहे ते क्रिमिनल प्रोसिजर कोड, आणि एव्हिडन्स, साक्ष कसे दिले जाणार आहे ते इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. आता या 3 कायद्यांचं आपण अर्थात भारत सरकारने मागच्या वर्षी भारतीयकरण केलेलं आहे, आणि आपण भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा, नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 कायदे आणलेले आहेत. त्यामध्ये सेक्शन 5 पासून घेऊन जवळपास 55पर्यंत हा राईट टू प्रायव्हेट डिफेन्स दिलेला आहे. कोणत्या कोणत्या प्रकारे राईट टू प्रायव्हेट डिफेन्स केल्यावर एखादा व्यक्ती जर तुम्हाला येऊन मारतोय, छेडछाड काढतोय, तर कोणत्या प्रकारे तुम्हाला शिक्षेतनं बचावं लागणार आहे किंवा शिक्षा होणार नाही आहे, कारण तुम्ही सेल्फ पर्सनल राईट टू प्रायव्हेट डिफेन्स माय बॉडी, राईट टू प्रायव्हेट डिफेन्स ऑफ माय सिस्टर, ब्रदर, कोणती समोरचे एखाद्या व्यक्ती, त्याचासुद्धा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स करण्याची मला परमिशन दिलेली आहे कायद्याने. सोबत माझ्या प्रॉपर्टीला सुद्धा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स करण्याची मला राईट दिलेला आहे कायद्याने. म्हणजे एखाद्या 2 जणांचं काहीतरी चाललं आहे आणि मी डोळे मिटून रस्त्याने बाजूला निघून जायचं आहे, हे न करता आपण त्यांच्यामध्ये पडलो तरी आपल्याला शिक्षा होत नाही. अर्थात कोर्टाची प्रक्रिया जी आहे थोडी किचकट आहे. नागरिक असो, घरचे पालक असो, किंवा आपण सगळेजण कोर्टापासून थोडा दूर राहणं पसंत करतो, पण कोर्टच अर्थात न्यायव्यवस्थाच न्याय मिळवून देणार, त्याच्यापासून दूर राहून न्याय मिळवला जात नाही, तर अन्यायाला आपण फक्त बळावा देतो आहोत. त्यासाठी निदान आपल्याला सक्षम असणं, काहीतरी माहिती असणं हे गरजेचं आहे. तर बेसिकली मी लहानपणापासून एक मरेपर्यंत स्त्री कायद्याविषयी बोला, कायदे भरपूर आहेत माणसासाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठीच आहे. आणि तर कन्या अभियान आहे, तर आपण कन्याविषयीच बोलूयात. तर तुम्हाला किती माहिती, किती कायदे सांगता येईल तुम्हाला की जे स्त्रियांसाठी स्पेशल फिमेल ओरिएंटेड आहे? किती कायदे माहिती आहे तुम्हाला? ॲज अ फिमेल आहात तुम्ही, 21-20 वर्षाचा पोरी आहात, किती सांगता येईल? सांगता येईल? येतोय? बरं, सेक्स सिलेक्शन ॲक्ट ऐकलेलं आहे का? काय मराठीत काय म्हणतात त्याला? गर्भनिदान चाचणी प्रतिबंधक कायदा. हां, ऐकलाय हा का कोणी? सगळ्यांनी ऐकलाय?
ज्या वेळेस आपला जन्म होत होता तेव्हा गर्भात हे भ्रूण जे होतं ते स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे हे टेस्ट करण्यापासून कायदा झालेला आहे. तर ती बाई मेल्यावर तिची प्रॉपर्टी कोणाला जायची आणि कोणाला नाही जायची यापर्यंत कायदा आहे. आपल्याला स्वतःला मुली असून सुद्धा माहिती आहे, पण आपण बोलण्याचं सुद्धा सांगत नाही आहे. माहिती आहे ना सगळ्यांना, डावरी डेथ माहिती आहे सगळ्यांना, हुंडाबळी कायदा, अजून सोबतच्या आपले खूप मोठ्या बहिणी किंवा शेजारच्या मैत्रिणी वगैरे असेल तर खावटी घेतात नवऱ्याकडनं, माहिती असेल. कोर्टात जाऊन का मेंटेनन्स म्हणतात त्याला, खावटी हा गावाकडचा शब्द वापरला, आमच्या कोर्टात तोच चालतो. मेंटेनन्स घेतात नवऱ्याकडनं, बाबा तू लग्न केलं आहे भरणपोषण कर माझं, आता मी भांडून किती करेल उद्योग, आईकडे जाईल माहेरी जाईल उद्योग करेल, हो ना. बरं, मग सगळ्यात आधी स्त्रीभ्रूण हत्या आहे, ज्यासाठी लिंगनिदान चाचणी जो आपला एक कायदा 2091 साली होता तो अमेंड करून 2005 साली पण बनवला आणि फिमेल टेस्ट करण्यासाठी प्रिव्हेन्शन आणलेलं आहे आणि त्यासाठी पनिशमेंटसुद्धा आहे. सो हा इक्वॅलिटीचाच प्रकार होता की ॲज अ इक्वल मुलाला जर तुम्ही सिलेक्ट करता तर मुलीलाही सिलेक्ट करा स्त्रीभ्रूणसाठी. तर ही इक्वॅलिटी कुठून आलेली, बेसिक याच्यातनं कन्सेप्ट निघाली म्हणून सांगते. इक्वॅलिटी कुठून आली आहे, राईट टू इक्वॅलिटी हा माहिती आहे. राईट टू इक्वॅलिटी, राईट टू इक्वॅलिटी ऐकलं आहे, समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार हा संविधानातून आलेला आहे, माहिती आहे. संविधान अपेक्षित आहे, आता नाही म्हणू नका. बरं, बाबासाहेब आंबेडकर, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे आपले शिल्पकार, त्यांनी एक लॉ ऑफ लँड त्याला म्हणतात, आपल्या देशाचा पहिला कायदा संविधान म्हणतात आणि या संविधानामधून सगळे कायदे येतात जन्माला. तर या संविधानाने आर्टिकल 14 सांगितलं आहे राईट टू इक्वॅलिटी आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष तृतीयपंथी प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर सारखा आहे. फक्त भारताचा नाही तर भारताबाहेरचा सुद्धा व्यक्तीला आम्ही भारताच्या कोर्टामध्ये ॲज इक्वल प्रोटेक्शन देऊ. तर आपण आहे त्याच्यामध्ये सगळे. इक्वॅलिटी आली, फक्त मुलांसारख्या जीन्स घातल्या आणि इक्वॅलिटी आली हे नसतं. मुलांसारख्या जीन्स घातल्या तर मुलांसारखं उभं राहायलाही शिका. मुलांना जसे आईवडिलांवर थोपून चालल्या जातात मुली, माझ्या केसेसच्या अनुभवातनं सांगते, भावाकडची जशी इस्टेट मागायला मुली उभे राहतात तशी आपली इस्टेट द्यायला पण उभे राहा मुलांसाठी. तर इक्वॅलिटी फक्त कपड्यातून येत नसते, एक विचारातून येत असते. तर हा राईट टू इक्वॅलिटी आहे, त्याला प्रोटेक्शन देणारे अनेक कायदे तयार झालेले. आणि फिमेल ओरिएंटेड म्हणजे एक 1990 ते 2010 दरम्यान खूप डिस्क्रिमिनेशन झालं होतं फिमेलसोबत. त्यावेळेस डावरी डेथ प्रोटेक्शन ॲक्ट काढला होता, क्रुअल्टी काढला होता. आता क्रुअल्टी म्हणजे काय असणार आहे, डावरी डेथ मी त्यापर्यंत येते. पण आता स्त्रीभ्रूण हत्येनंतर एका मुलीला पहिली इयत्ता ते 10वी इयत्तापर्यंत शिक्षण फुकट आहे, हे तर माहिती असेल सगळ्यांना. राईट टू एज्युकेशन हा पण आपल्या संविधानामधून येतो आहे. हा जर कायदा मोडत असेल किंवा कोणी देत नसेल तर यासाठी आपल्याला कोर्टाकडे दाद मागण्याची सुद्धा परमिशन आहे. आणि छोट्या मोठ्या कोर्टाकडे नका जाऊ, डायरेक्ट हायकोर्टाकडे जा तरी चालतं आहे, डायरेक्ट सुप्रीम कोर्ट जा तरी चालतं आहे. रिट पिटिशन म्हणतात त्याला. जेव्हा मूलभूत अधिकार राईट टू इक्वॅलिटी, राईट टू एज्युकेशन, राईट टू फ्रीडम हे जेव्हा मोडले जातात तेव्हा डायरेक्ट मोठ्या कोर्टाकडे जायचा सुद्धा अधिकार आहे आपल्याला. छोट्या मोठ्या कोर्टामध्ये टाईमपास करण्याची पण गरज नाही आहे. आमच्यासारख्या वकिलांची पण दुकाने बंद होती. तर राईट टू इक्वॅलिटी, राईट टू एज्युकेशन आणि राईट टू स्पीच. राईट टू स्पीचमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आता हे खूप कायदेशीर शब्द जरी नाही माहिती तरी राईट टू फ्रीडम माहिती असेल. तुम्ही इथे येताय, इथं बसताय, इथून बाहेर जाताय, कोणतरी उत्तर देत आहे, मी स्वतः इथं येऊन उभी राहून बोलते, हा राईट टू फ्रीडम आहे, राईट टू स्पीच आहे. आणि हा मला संविधान आर्टिकल 19ने दिलेला आहे. इंग्रजांच्या वेळेस हा काही नव्हता, हा आपल्याला संविधानाने दिलेला आहे. हे माहिती आहे का आपल्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. काय बोलतो, काय विचार करतो आपण, काहीच नाही. एक रेग्युलर टाईमलाईनमध्ये जे शेड्यूलमध्ये जगतोय तेवढंच जगतोय. आपल्याला 4 मुलं त्रास देत आहे तरी आपण काहीच करत नाही आहे. जनरली हा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला पण. आपण घरीही सांगत नाही आहे, कॉलेजमध्येही सांगत नाही आहे, फक्त काय 2-4 मैत्रिणींना तेवढं माहिती असतं. मुलगा आवडणारा असेल तर तुझा हिरो, नाही तर तो त्रास देणारा, इतकंच होतं. आता मीही इथून गेलेली म्हणजे माझाही तो एक्सपिरियन्स आहेच, माहिती आहे मलाही होतं म्हणा.
आपल्या मध्ये आपल्या अर्थात सगळ्याच विद्यालयामध्ये एक कमिटी असते, विशाखा कमिटी असते. आपल्या विशाखाच आहे. काही वेळेस विशाखा कमिटीला नाव दामिनी कमिटी म्हणतात, काही वेळेस अनेक झाशी नाव आहे, काही वेळेस लक्ष्मीबाई नाव आहे. हे प्रत्येक नाव ज्याच्या विद्यालयाने ठरलेले असतात. पण ही एक जी कमिटी स्थापन झालेली आहे ती कमिटी स्थापन झाली आहे विशाखा वर्सेस स्टेट्स ऑफ राजस्थान या केसमधून. त्या केसमध्ये एका बाईला कामाच्या ठिकाणी, तिच्या शिक्षणाच्या ठिकाणी, किंवा ती जी बाई होती ती मळ्यात मजूर काम होती, ती मजूर काम करायची मळ्यात जाऊन. त्या मळ्यात काम करणारा तिचा जो सावकार होता किंवा तो देखरेख करणारा माणूस, तो तिचा छळ वगैरे करायचा, त्रास द्यायचा. तिथून हा कायदा जन्माला आलेला आहे. आणि त्याला राईट टू प्रोटेक्शन ॲट वर्क प्लेस हरॅसमेंट ॲक्ट हा म्हणतात. तर ही एक संस्था आहे. ही वर्क प्लेस, अर्थात ही वर्क प्लेस नाही आहे, पण तरी हिला वर्क प्लेसमध्ये कन्सिडर केलं आहे, जिथं एकंदरीत 10-12 महिला एकत्र येत आहे, काहीतरी उद्देशासाठी एकत्र जमत आहे. त्या संस्थेमध्ये मग ते शिक्षण, व्यवसाय, हॉस्पिटल या सगळ्या ठिकाणी विशाखा कमिटी असते. विशाखा कमिटीमध्ये 2 लेडीज मेंबर असतात. त्यांच्याकडे आपण कंप्लेंट करू शकतो आणि ती कंप्लेंट 90 दिवसाच्या आत डिस्पोज व्हायलाच हवी. आपण त्यानंतर ती पुढे, म्हणजे मला आवडेल सांगायला की आपल्या विद्यालयात अशा केसेस फार कमी आहे, पण अशी केस झाली तर आपल्या विद्यालयाकडनं एकच झाली होती सर, नाही? तर आपल्या विद्यालयाने खूप व्यवस्थित कडक पाऊल उचललेलं त्यामध्ये. आणि त्याच अनुषंगाने एक सांगते की ह्या कंप्लेंटमध्ये सगळ्यात जास्त रिड्रेसल रेट आहे आणि कोर्टामध्ये जायची गरज नाही आहे. तुमचं कॉलेजमध्ये जी कमिटी स्थापन झालेली आहे मेंबर तेच कोर्ट असणार आहे. तर इथे काही त्रास होतो आहे, कोणी त्रास देतो आहे, कोणी विद्यार्थी असो, कोणी अर्थात बाहेरचा व्यक्ती नाही, पण विद्यालयाच्या परिसरामध्ये झालेली घटना असो तर तुम्ही विद्यालयामध्ये कंप्लेंट करू शकतात. लेखी तक्रार, काही वेळेस तर तुम्ही निनामी कंप्लेंट जर दिली तर त्यावेळेससुद्धा जर पर्सनली अक्यूज आयडेंटिफायलेबल नसेल तर तुम्ही निनामी कंप्लेंटसुद्धा देऊ शकतात. आणि जर आयडेंटिफाईड असेल आणि तुम्हाला पर्सनली काहीतरी विक्टीम असाल किंवा इंजुरी झालेली, इंजुरी मीन्स फिजिकल इंजुरी नाही, मेंटल इंजुरी पण आणि मानसिक त्रास म्हणता येईल, जर होत असेल तर तुम्ही नावाने कंप्लेंट द्या. तुमचं नाव डिस्क्लोज न करण्याची सुद्धा कायद्याने बंदी लावलेली आहे. तर रेप ऑफेन्सेसमध्ये, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफेन्सेसमध्ये, या कमिटीच्या तक्रारमध्ये ज्या तक्रारी येतात त्यामध्ये जे विक्टिम्स असतात त्या सगळ्यांची नावे बाहेर न काढणे, पत्ता बाहेर न काढणे हा कायद्याने नियम लावलेला आहे. तर ही रिड्रेसल कमिटी मी तुमच्या वयासाठी सांगितली. आपण राईट टू एज्युकेशनमध्ये होतो आणि आता पुढे जर ह्या एजमध्ये झाला तर स्टॉकिंग एक प्रकार माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. स्टॉकिंग ऐकलं आहे? स्टॉकिंग म्हणजे पाठलाग, सोप्या मराठी भाषेत पाठलाग. जर एखादा व्यक्ती, एखादा माणूस, माझा मुलगा नाही, मुलगा पाठलाग करतोय, मला त्रास देतोय, फिजिकली असो और डिजिटली असो. जर फिजिकल फॉर्ममध्ये असेल तर मी जाते, प्रत्येक चौकात तो येऊन थांबतोय, माझ्या घरासमोर थांबतोय, माझ्या कॉलेजमध्ये येऊन थांबतोय, शिट्टी वाजवणं, काहीतरी बोलणं किंवा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करणं. आणि डिजिटल फॉर्ममध्ये तो व्हॉट्सअप नंबर मिळवतोय, मॅसेजेस करतोय, काय म्हणतात त्याला, ते इन्स्टावर मॅसेज करतोय, तिथे फॉलो करतोय, ते लाईकचं बटन दाबतोय घडी आणि तुम्हाला आवडत नाही आहे, तुमच्या सगळं मर्जीविरुद्ध चाललेलं आहे, तर हा स्टॉकिंगमध्ये गणला जातो. मग ईमेलने तर काही मी अजून फ्लर्टिंग करताना ऐकलं नाही आहे, पण व्हॉट्सअपने आणि इन्स्टा, फेसबुकने जास्त होतो. तर या ठिकाणी स्टॉकिंगसाठी जर आपण कंप्लेंट केली तर नाव पण डिस्क्लोज होत नाही, म्हणजे आपण नाव देऊ आणि बदनामी होईल हा सुद्धा प्रकार राहिलेला नाही आहे. कायद्याने तीही दक्षता घेतलेली आहे. कंप्लेंट करायची पोलीस स्टेशनमध्ये, नाही पोलीस स्टेशनमध्ये वकिलांकडे जा, वकिलांकडनं अर्ज द्या, वकील लोक अर्ज करतील आणि ही केस एस्टॅब्लिश झाल्यावर 5 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा दिलेली त्या मुलावर. त्या मुलाला आता नवीन सेक्शन मला टेक्निकली जायचं नाही आहे, खूप जास्त LLB तर डिग्री भेटणार नाही माझ्याकडून आज तुम्हाला, पण सेक्शन वाईज नाही सांगत आहे. जुन्या कायद्यामध्ये 357D होतं आणि नवीन कायद्यामध्ये 73 आहे स्टॉकिंग. तसंच वायोरिझम म्हणून एक टॉपिक आहे. पब्लिक टॉयलेट यूज करतो आहे, इनफॅक्ट आपण घरी यूज करतो आहे, काही पण पर्सनल पेसमध्ये जेव्हा मुली आहेत, पर्सनल पेस ज्यामध्ये पर्सनल ॲक्टिव्हिटी का ही माझा राईट आहे, ही माझी ॲक्टिव्हिटी आहे आणि मी कन्सेंट दिलेली नाही आहे हे शेअर करण्यासाठी. कोणीतरी तो चुकून फोटो चुकून नाही, मुद्दामून फोटो काढतो आहे
तो किंवा काढलेला तुमचा स्वतःचा फोटो कोणीतरी स्प्रेड करतो आहे, व्हायरल करतो, व्हायरल म्हणतात त्याला सध्या, व्हायरल वगैरे करतो आहे, दुसऱ्यांच्या अकाउंटला जातो आहे, या अकाउंटवरनं त्या अकाउंटवर, किंवा मग तो विकला जातो आहे. जनरली ब्लू फिल्म्स अशाच तयार होतात. पर्सनल ॲक्टिव्हिटीज या कॅप्चर केल्या जातात आणि स्प्रेड होतात. त्याला वायोरिझम म्हणतात. यामध्ये मॅक्झिमम मी थोडं स्पष्ट जर बोलले तर प्लीज ऑकवर्ड वाटू नका. मॅक्झिमम फायनल सेक्शुअल इंटरॅक्शनपासून तर फर्स्ट माझी पर्सनल ॲक्टिव्हिटी जी आहे ती सगळी कवर केलेली आहे. फक्त माझा न्यूड फोटो जरी आलेला आहे, मी कोणतीच ॲक्टिव्हिटी करत नाही आहे, माझा न्यूड फोटो जरी आलेला आहे आणि तो व्हायरल झाला तरी वायोरिझम होतो आहे. याला 77-77मध्ये कलम 77मध्ये आलेलं आहे आणि याच्यामध्ये 7 वर्ष कमीत कमी शिक्षा सांगितलेली आहे. 5 वर्ष फर्स्ट कन्व्हिक्शन, सेकंड कन्व्हिक्शन, अर्थात तो तुमचा माहितीचा भाग नाही आहे. पण इतकं तर माहिती आहे की आता आपल्याला त्याबद्दल कंप्लेंट करता येणार आहे. बोर होत आहे? मी बोर नाही करणार, थोडं पटकन आवरायचा प्रयत्न करेल. वायोरिझम नंतर स्टॉकिंग आपण बघितलं आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंट, इन्सल्ट डिग्निटी ऑफ वुमन, मॉलेस्टी, कोणीतरी व्यक्ती येतोय, ओढणी ओढतोय, माझ्या शरीराला हात लावलेला नाही आहे पण ओढणी ओढतोय, काहीतरी गलिच्छ बोलतोय, एक मुलगा एक मुलगी बोलतोय आणि तिसऱ्या व्यक्तीलाच घेणेदेणे पडलेलं आहे की हे दोघं काय करताय, यांचं दोघांचं चाललं आहे का काय. त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला अक्युज्ड, आरोपी बनवता येतोय कारण की तो तुमच्या मॉलेस्टी, डिग्निटीला हार्म करतोय. माझी डिग्निटी हा माझा फ्रीडम आहे, माझी राईट आहे, माझ्या डिग्निटीविषयी तिसरा व्यक्ती कोणी काही बोलणार नाही. अर्थात या एजमध्ये तुमच्याविषयी गॉसिप केलेलं खूप आवडतं पण हा तुमचा डिग्निटी, सम्मान भंग केलेला जातो आहे. तिसऱ्या व्यक्तीला, स्त्री असो पुरुष असो, दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलण्याचा अधिकार नाही आहे. मानहानीसुद्धा होते. बरं, मग इन्सल्ट पाहिलं, सेक्शुअल हॅरॅसमेंट पाहिलं, रेप लॉज सगळ्यांनाच माहिती आहे. रेप लॉजमध्ये मी नाव डिस्क्लोज करता येत नाही आहे. रेप लॉज आधी खूप नॅरो कन्सेप्टमध्ये होते, नवीन कायद्याने खूप वायडर कन्सेप्टमध्ये केलेले आहेत. आणि नवीन कायद्याप्रमाणे, एक्सक्यूज मी नवीन कायद्याप्रमाणे त्याला नॅचरल, जर डेथ पेनल्टी दिलेली नसेल, फाशी दिलेली नसेल तर नॅचरल लाईफ सेंटेन्स दिलेली आहे. त्याला बाहेर परत काढता येत नाही. अर्थात ही प्रोसेस खूप लेंदी होती आधी, आता फक्त 2 महिन्यात संपवण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत. कायद्याने आदेश दिले की रेप प्रोसिडिंग्स असतील तर 2च महिन्यात संपवायच्या आहेत. 2 महिन्यापेक्षा जास्त लावता येत नाही टाईम. आणि रेपमध्ये मला वाटत नाही खूप जास्त डिस्क्राईब करून सांगावं, रेप सगळ्यांनाच माहिती आहे. बरं, मग लग्नानंतर डावरी तर माहिती आहे, हुंडाबळी. हुंडाबळी प्रत्यक्ष होत नसेल तर फिजिकल, मेंटल क्रुअल्टी होत असते आधी. तुझ्या घरच्यांनी हे दिलं नाही, तुझ्या घरच्यांनी ते दिलेलं नाही आहे, बरोबर, हेच करायला पाहिजे होतं, तुझ्या बापानं लग्न असंच करायला हवं होतं, या सगळ्या गोष्टी येतात. हा सगळा क्रुअल्टीचा प्रकार येतो. पण हा सगळा क्रुअल्टीचा प्रकार कितपत जाऊन वापरायचा आहे हे आपल्या विवेकाने ठरवायचं आहे. कायदे दिले म्हणून अतिशय आणि अतिरिक्त वापर करून सोडायचा नाही आहे. क्रुअल्टी 399, 499, 490मध्ये होती, नवीन कायद्यात पण आहे, सेक्शन मला परत सांगायचे नाही आहेत. क्रुअल्टी जेव्हा अतिप्रमाणात वाढते आणि ती फिजिकल हार्म करते, जी डेथपर्यंत जाते, त्याला डावरी डेथ म्हणतात. हुंडाबळी हा प्रकार 2005 सालचा कायदा आहे पण आता तो फार कमी दिसायला लागला आहे. पण याचे एक नवीन आता एक केस आली होती, बँगलोरची एक केस होती, अतुल सुभाष म्हणून ऐकली असेल, खूप फेमस केस होती यूट्यूबवर. तर ती हुंडाबळी केस आपण बायकांसाठी वापरतोय, तर त्या माणसाने पण तो हुंडाबळीच होता, त्या माणसाकडनं पैसे घेत होते. अर्थात कायद्यात अजून माणूस हा शब्द वापरलेला नाही आहे, पुरुष, बाई हा शब्दच वापरलेला आहे. पण दखल घेईलच कायदा, खूप मोठे प्रश्न उचलले गेले होते त्या केसमध्ये. अतुल सुभाष त्याच्या बायकोला काहीतरी पैसे देतोय, बायको सोडून जाते, मेंटल हॅरॅसमेंट करते आणि नंतर तो सुसाईड करतोय, पब्लिकली सुसाईड केलेली त्याने. आणि त्यानंतर आपण मेंटेनन्स, तुम्ही म्हणताय मेंटेनन्स एक आहे, लग्न झाल्यानंतर जर नवरा, आता हे बायकांसाठी नाही आहे, आईवडिलांसाठी आहे. जे मुलं आईवडिलांपासून दूर राहत आहे किंवा आईवडील भरणपोषण करत नाही आहेत ते, आणि बायको,
जे माणूस किंवा पुरुष सक्षम आहेत आपल्या आईवडिलांना, बायकोला किंवा मुलाला सांभाळण्यासाठी आणि ते भरणपोषण करत नाही आहे, तर त्यांना मेंटेनन्स घ्यायचा सुद्धा अधिकार आहे. मेंटेनन्सची रक्कम कोर्ट ठरवून ठेवते, कोर्टामध्ये अर्ज करायचा, केल्यानंतर कोर्ट मेंटेनन्सची रक्कम डिसाईड करते. वन टाईम सेटलमेंट होते किंवा मंथली सेटलमेंट होते. आणि बायका म्हणजे माझ्याकडे केसेस तर अशाच असतं आहे की बायका अगदी येतात की त्याने मला हेच दिलं नाही आहे, त्याने मला तेच दिलं नाही आहे, मला कणिक भिजवायला लावलेलं आहे, त्याने त्याच्या मोबाईलचा पासवर्ड दिला नाही आहे म्हणून मेंटेनन्सची केस करायची आहे. अगदी या कोणत्याही क्षुल्लक कारणामुळे करता येत नाही. माझी दुकान आहे, वकील लोक चाट मसाला लावतात आणि केस दाखल करतात, पण हरॅसमेंट ही दोघांची होत असते. वैचारिक विवेकता वापरून करता आलं पाहिजे. आपण जेव्हा केस करतोय त्यावेळेस मला खरंच त्रास झाला आहे का, हा महत्त्वाचा उद्देश असायला हवा. त्याने मला त्यावेळेस त्रास थोडासा दिला होता, आता त्याची जिरवायची आहे म्हणून त्याला कोर्टचे चक्र घालायला लावायचं आहे, हा उद्देश नसायला हवा. खरंच तर माझ्याकडे येणाऱ्या भरपूर क्लायंटमध्ये असं असतं की मला सासरी त्रास झाला आहे म्हणून आता नवऱ्याला त्रास द्यायचा आहे, त्याला खेट्या मारायला लावायच्या आहे म्हणून तुम्ही त्याला बोलवा. कुठे तो राहणारा, कुठे त्याला बोलवतात आणि फक्त हरॅसमेंट चालवली असते. तुम्ही खेळ स्वतःचा करताय, तुम्ही खेळ त्याचाही करताय आणि तुम्ही खेळ कोर्टाचाही करताय. अर्थात तुम्ही म्हणजे ज्या व्यक्तींकडनं होतं आहे त्या व्यक्तींसाठी सांगते मी. पण कोणताही कायदा वापरताना विवेकतेने वापरा. आहे भरपूर कायदे, तुमच्या एक एक ॲक्शनसाठी कायदे आहेत. त्यानंतर तुम्हाला लग्नात जे दागदागिने चढवले जातात, सासरवरनं असो अथवा माहेरवरनं असो, हा स्त्रीधन प्रकार असतो. माहिती आहे स्त्रीधन? आपण जर स्वतः कमवत असो अथवा नसो, हा स्त्रीधन प्रकार आहे. लग्नात चढवलेलं गिफ्ट, हा लग्नात चढवलेलं गिफ्ट कसं डिस्पोज करायचं आहे, माझ्या नवऱ्यालाच द्यायचं आहे, माझ्या मुलाला द्यायचं आहे, माझ्या माहेरी द्यायचं आहे, हा सगळा प्रकार जो आहे तो स्त्रीधन, स्त्रीच्या त्या व्यक्तीच्या मर्जीप्रमाणे डिस्पोज होणारा आहे. पेमेंट नाही आहेत. माझा पेमेंट मी कसंही उडवेल, पेमेंट नाही आहेत स्त्रीधनमध्ये. लग्नात कस्टमरी गिफ्ट देतात तेच स्त्रीधनमध्ये येतात. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं, आत्ताच सुप्रीम कोर्टने लास्ट मंथमध्ये एक डिसिजन दिलं होतं की वडिलांची जी प्रॉपर्टी आहे, वडिलांनी अर्जित केलेली प्रॉपर्टी, त्यामध्ये मुलांइतका बरोबर इक्वॅलिटीचा शेअर असतो. माहिती आहे? वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये काहीतरी को पार्टनर असायला हवं, 4 डिग्री वंशवळीमध्ये यायला हवं, तेव्हा काहीतरी भेटतं ते. आणि जर फक्त वडिलांनी स्वयंअर्जित असेल तर त्यामध्ये इक्वल प्रोटेक्शन, इक्वल पार्टिशन होतं. मुलाला पण तेवढंच आणि मुलीलाही तेवढंच. तर मग इक्वल राईट समजला, इक्वल प्रोटेक्शनचं. मग आता घरी जायचं आणि वडिला सांगायचं वाटणी करायला बसायचं. असं नाही करायचं. तुमचे वडील येतील माझ्याकडे, असं अजिबात नका करू. तर इक्वल प्रोटेक्शनचा राईट कधी वापरायचा हेही विवेकतेने समजा. खूपच जास्त गरजेचं असेल तेव्हा अधिकारसाठी वाचा केली पाहिजे. अदरवाईज फक्त एक कायदा दिला आहे आणि दुरुपयोग म्हणून वापरला जातो आहे, ही निव्वळ विडंबना म्हणता येईल आपल्या समाजाच्या विचारांची. पण कायद्याने तिथे सुद्धा पनिशमेंट केली आहे. जर तुम्ही उगाच त्रास देत असाल तर पनिशमेंट ही तुम्हाला पण होती आहे. आधीच्या कायद्यात नव्हती. आधीच्या काळात मनमानी राज्य होतं बायांचं, बाया करत नव्हत्या, करतही होत्या. पण आता जर खोटी केस करत असाल, चुकीच्या केसेसमध्ये नवऱ्याला, मुलाला, भावाला, कोणालाही अडकवत असाल किंवा तिसऱ्या व्यक्तीलाही अडकवत असाल तर फॉल्स FIR, फॉल्स चार्जेस म्हणून तुम्हालाही केस होते. म्हणून बायकांसाठी असणारं स्वातंत्र्याच्याच हिशोबाने वापरावं आणि त्याचा दुरुपयोग होऊ नये किंवा स्वतः राहून करू नये, हेतू पुरस्कार याकडे लक्ष द्यायचं आहे. बाकी तुम्हाला काही जर क्वेरीज असतील बाय लॉज, तुम्हाला काय विचारायचं असेल तुमच्या एज्युकेशनमधून किंवा तुमच्या लाईफ स्टँडर्डमधून, कसं सांगता येईल सर? पॉस्को लॉ आहे 2020. पॉस्को त्याच्याविषयी काही सांगा. पॉस्को ॲक्ट आहे, प्रोहिबिशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट चाइल्ड ऑफेन्ससाठी आहे. एक 17-18 वर्षापर्यंत ज्या वयातल्या मुली आहेत त्यांच्या खाली, म्हणजे 17-18 पेक्षा खाली वयातल्या मुलींसोबत जो सेक्शुअल हॅरॅसमेंट होती आहे किंवा फिजिकल हॅरॅसमेंट होती आहे त्या सगळ्यांमध्ये पॉस्को लागतो आहे. ज्या मुली लहान आहेत त्यांच्यासोबत, मग तिथून तिला नख लावण्यापासून त्या रेप करण्यापर्यंतच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत पॉस्कोमध्ये. बरोबर सर?
पॉस्को 2012 आणि पॉश 2013 दोघांमध्ये काय? पॉश वर्क प्लेस हॅरॅसमेंट ॲक्ट आहे. पॉस्को हा चाइल्ड प्रोटेक्शन ॲक्ट आहे फॉर सेक्शुअल हॅरॅसमेंट अदरवाईज सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजमधून. आणि वर्क प्लेस हॅरॅसमेंट ॲक्ट आहे तो कोणत्याही स्त्रीला वापरता येतो. वय मर्यादा तिथे डिफाईन नाही आहे. वयातली 1 वर्षाची मुलगी असो अथवा 99 वर्षाची मुलगी असो, जर कामाच्या ठिकाणी हॅरॅसमेंट होत असेल तर ती पॉशमध्ये कवर होती आणि पॉस्कोमध्ये फक्त 17-18 वर्षाच्या खालील मुली कवर होत आहे. आहे का काही क्वेरीज आहे? बोर झालंय ना? स्टॉकिंग वगैरे होतं आहे किंवा कोण त्रास देत आहे तर मग प्रशिक्षण कसं वापरायचं ते सरांनी दाखवलं आहे. पण प्रशिक्षण वापरताना संयमानेच वापरा. तो माणूस मरणार नाही इतकं करा, नाही तर उचलला दगड टाकलं डोक्यात. आहे विचारता येईल, काही अडचणी आहे सांगता येईल, मला डिस्क्राईब करता येईल असं विचारता येईल. वो एक है गुड मैम, अच्छा वो अपने याद लाया. एक IPC आणि CRPCमध्ये एक प्रोव्हिजन आहे आपल्या. त्यामध्ये असं सांगितलं आहे की कोणत्याही बाईला संध्याकाळी सूर्यास्त अर्थात 6 वाजताचा असा नियम नाही आहे. सूर्यास्त हा शब्द कायद्याने वापरला आहे. सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या मध्ये कोणत्याही बाईला अरेस्ट करता येत नाही. कोणत्याही बाईला पोलीस स्टेशनला बोलवून बसवता येत नाही. काही गरज पडली पोलीस लोकांना, ती स्वतः आरोपी असली तरीसुद्धा पोलीस लोक घरी येतील, काय असेल ती माहिती घेतील, तिला अरेस्ट करण्यासाठी एक फिमेल ऑफिसरच लागेल. पण तीही सूर्यास्ताच्या अगोदरच. सूर्यास्तानंतर एखाद्या महिलेला अरेस्ट करता येत नाही. जर करावायचं असेल आणि खूप जास्त प्रोव्हिजन्स खूप जास्त गरजेचं लागली असेल तर त्या कोर्टातल्या जजची स्पेशल ऑर्डर आणावी लागते आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यानेच अरेस्ट करावा लागतो. पुरुष अधिकारी तिला हात लावत नाही. ज्या ठिकाणी तिला कन्फाईन करून ठेवणार असणार त्या ठिकाणीही महिलाच तिथे असणार हव्या. महिला पोलीस असतील, महिला हवालदार असतील, महिला स्टाफ मेंबर असतील, पुरुष असायला नको. हे हॉस्पिटल्समध्ये सुद्धा अलाउड केलेलं आहे की जर एखादी आरोपी महिला आहे आणि तिला हॉस्पिटलला नेलं जातं आहे तर तिथं चेकअपसुद्धा महिला डॉक्टरच करतील. जर नॉर्मल फिमेलसुद्धा जर सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या विक्टीम असतील किंवा रेपच्या विक्टीम असतील त्यांचं मेडिकल हे 24 तासाच्या आत व्हायलाच पाहिजे. आणि हे मेडिकल करताना एक फिमेल ऑफिसरच असायला हवी. फिमेल ऑफिसर नसेल तर मेल ऑफिसर पुरुष चालतो, पण त्यासोबत महिला ऑफिसर त्या महिलेला सुरक्षित वाटेल अशी एक सोबतची बाई, तिची आई बहीण कोणी अगदी कोणी नसेल तर त्या एरियातली सोशल वर्कर, एक महिला तिथे असायलाच हवी. म्हणजे पुरुषांसमोर महिलांचे कोणतेच कार्य होता कामा नये. एनिथिंग एल्स आहे? येस सर. काल आणखीन एक नियम पास झाला. नाशिकला न्यायालयीन समुपदेशनाचे एक केंद्र काल स्टार्ट झालं. हो, त्याच्याविषयी काही ब्रीफ करतो. समुपदेशन केंद्र हे दरवेळेस आपल्या कोर्टात आहे. त्याला DSR म्हणतात, डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी. त्या अथॉरिटी अंतर्गत एक 4 प्रकारचे मेडिटेशन सेंटर्स चालतात. त्याच्यामध्ये एक कॉन्सलेशन सेंटर्स येतात, मेडिटेशन येतात, मेडिटेशन्स आणि लोक अदालत येतात. तर हे जे तुम्ही कॉन्सलेशन सेशन्स म्हणताय त्यामध्ये कोर्टाची पेंडन्सी कमी करण्यासाठी कोर्टाने कोर्टाबाहेर केलेल्या सेटलमेंटला अलाउड दिलेली आहे. आणि त्यामध्ये कोर्ट त्या पक्षांमध्ये झालेल्या ॲग्रीमेंटला कोर्टाची मान्यता देऊन डिग्री पास करणार आहे. ती प्रोसेस ती प्रोसेस आधीपासून आहे, पण आता एक वेगळा विभाग म्हणून तयार केले गेला आहे. आधी ती आहे, आपल्या कोर्टातही आहे, पण त्या जजच्या ऑर्डरने पास होता. तिथे एक वेगळा विभाग नाही आहे. जनरली मॅरेज केसेस जेव्हा येतात, डिवोर्स असा, मेंटेनन्स असो, अथवा ज्या वैयक्तिक मानहानीवर नसतील त्या केसेसमध्ये मेडिटेशन चालतं आणि कन्सिलेशन पण चालतं, ज्यामध्ये लोक अदालतमध्ये येतात आणि आउटसाईड कोर्ट सेटलमेंट होतात. ही कोर्ट पेंडन्सी कमी करण्याचा एक प्रकार होता. मॅरिटल सगळ्या कॉन्सिलेशन करता येतं सर. त्याच्यामध्ये मॅरिटल करता येईल, तुमच्या 2 वैयक्तिक खूप कमी प्रमाणात जर भांडण असलं त्याही करता येईल. हां, पण जर शरीरहानी झालेली असेल
तर नाही करतायत. एक विशिष्ट गुन्ह्यांची लिस्ट दिलेली आहे, त्यामध्येच तो समझोता करता येतो. आणि आता हे काउन्सिलिंग सेशन्स तर कोर्टाने प्री मॅरिटल बी सांगितलेलं आहे. लग्नाआधीसुद्धा मुलामुलींना प्री मॅरिटल काउन्सिलेशन सेशन्स द्या, लग्नानंतरही द्या सांगितलेलं आहे. कारण की लग्न तुटण्याचे प्रमाण फार जास्त झालेली आहे सर, डिवोर्सचे प्रमाण फार जास्त झालेली आहेत. आहे सर मॅडम, सांगा मुलींना काही अडचण वाटतं का? काहीतरी सांगू मी? काहीतरी कमी पडते का? अजून काही माहिती आम्ही का तुम्हाला? आज आपण मोकळेपणाने बोलूया. चालेल. हां, सगळे प्राध्यापक काहीच नाही आहे म्हणजे बोलण्यासारखं किंवा लपण्यासारखं काहीच नाही आहे. वकिलांचा सल्ला घ्यायला पैसे मोजावं लागतात. तुमचं पर्सनल काही अडचणी असेल तर इथे विचारून घ्यायला लागेल. शेतीतही चालतील. कोणी शेतीमध्ये आलंय, 7-12वर कव्हर केलंय, चुलतामध्ये घुसलाय, सगळं चालेल. शेतीचे व्यवहार किंवा जमीन जायदादचे व्यवहार हे सिव्हिल्समध्ये येतात. आणि मी तुम्हाला जी माहिती दिली ती जवळपास मी क्रिमिनल्स ती दिली आहे. सिव्हिलमध्ये ॲज इक्वल राईट आहे, फिमेल आणि मेल असं डिवायडेशन सिव्हिलमध्ये नाही होत. हां, एक प्रॉपर्टी राईट आहे तो फक्त सिव्हिलमध्ये वेगळा होतो की मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये बरोबरीचा अधिकार दिलेला आहे. की आहे? मला वाटतं मी खूप बोर केलं आहे का तुम्हाला? किती 45 मिनटं झाले असतील, 40-45 मिनटं. मी तुम्हाला बोर केलेलं दिसत असेल तर मला खरंच सॉरी, म्हणजे माफ करा. आणि जर थोडीफार माहिती कामाची दिली असेल तर त्याविषयी माहिती मिळवा. माझ्यावेळी डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. मी माहितीचा फक्त मार्ग दिलेला आहे. मोबाईलवर स्क्रोल करता येतं आहे, गुगल आहे आपल्याकडे, माहिती मिळवा आणि सगळ्या डिटेल्स माहिती असतात त्याच्यावर. हां, त्याही अपुऱ्या पडत असेल तर माझं दुकान आहेच मग. सर, आता मी थांबावं असं मला वाटतं आहे आणि तुमचे प्रश्नही नाही असं मी गृहीत धरते. सर थांबू? चलो, थँक्यू सर, थँक्यू. मॅडम, आमच्या विद्यार्थिनी अजिबात बोर झालेल्या नाही आहे. त्या बोर झाल्या असतील तर त्या वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात. त्या इतक्या शांत बसल्या आणि तुमचं मार्गदर्शनच असं होतं की तुम्ही स्त्रीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे डिटेल त्यांना माहिती दिली, त्यांचे अधिकार काय, कायदे काय, त्याची सर्व इत्थंभूत माहिती त्यांना दिली. का त्यांना जे प्रश्न ते तयार होत होते मनात ते व्याख्यानातूनच सुटत होते. त्यामुळे त्यांना प्रश्नच जास्त निर्माण झाले नाहीत. आणि मॅडमचे मी मनापासून धन्यवाद मानतो का अतिशय चांगलं व्याख्यान मॅडमनी दिलं. त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं त्या वक्त्या नाहीत, पण ते बोलण्यातून वाटलंच नाही, त्या वक्त्याच वाटत होत्या. का अतिशय चांगली मांडणी त्यांनी केली, विषय व्यवस्थित समजून सांगितला. आणि आजचं जे निर्भय कन्या अभियान आहे, दिसागत सरांनी जे ऑर्गनाईज केलं विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अंतर्गत प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली, तर ते अतिशय सक्सेसफुल झालं असं वाटतंय. कारण ट्रेनिंग पण मिळालं तुम्हाला, कसं स्वतःचं संरक्षण करावं हे पण कळालं. कारण एकटा असताना कायदा कामाला येणार नाही, तिथं तुम्हालाच डिफेन्स करावा लागेल स्वतःचा. आणि कोर्टात गेल्यावर तिथं डिफेन्स चालणार नाही, तिथं हाणामारी करून चालणार नाही, तिथं कायद्यानेच लढावं लागेल. तर ह्या दोन्ही गोष्टी परिपूर्णपणे आज तुम्हाला मिळालेल्या आहेत. आणि मॅडमच्या बोलण्यातून त्यांची निडरता, निर्भयता लगेच दिसून येतं. किंवा सिंह असू द्या, वाघ असू द्या, कुठलाही हिंस्र प्राणी असू द्या, तो कळपामधून असं शिकार शोधत असतो का जो वीक आहे, ज्याच्यात निडरता नाही, असं सावज हेरून त्याची शिकार केली जाते. आणि आत्ता जर समाजामध्ये जर आजच्या कार्यक्रमाचं मला यश असं वाटेल का सगळ्या आमच्या मुली निडर होऊन, निर्भय होऊन समाजात वावरतील. म्हणजे आपण काय म्हणतो, इझी सावज जे आहे त्या आमच्या मुली आता राहणार नाहीत. समोरचाही छेड काढताना ह्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला इथले विद्यार्थिनी आहेत, जर आपणही सावध राहावं या हिशोबाने समोरचाही वागेल असं मला वाटतं. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य गमे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये निर्भय कन्या अभियान राबवत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी, आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट
ज्या थोड्याच दिवसामध्ये ॲडव्होकेट डॉक्टर ईशा पटेल होणार आहे त्या उपस्थित झाल्या. त्यांनी अतिशय छान माहिती इथं दिली. मी फक्त महाविद्यालय प्रशासनामध्ये मुलींच्या बाबत ज्या काही कायद्याची जी चौकट आहे ती थोडीशी सांगतो. मुलींनो, तुम्ही महाविद्यालयामध्ये एक पेटी लावलेली आहे आणि त्या पेटीवरती काय लिहिलेलं आहे? महिला तक्रार निवारण पेटी आहे की नाही? तिथे काही विद्यार्थिनी आम्हाला पत्र लिहित असतात. बऱ्याच वेळेस विद्यार्थिनी प्रत्यक्ष येत नाही भेटायला, पण त्यांना काही प्रॉब्लेम्स वाटतात आणि आम्ही दर आठवड्याला आमची एक समिती आहे, त्याला विशाखा समिती म्हणतो, आणि महाविद्यालय तक्रार निवारण समिती. या तक्रार निवारण समितीमध्ये विद्यार्थिनींना जर काही प्रश्न असतील तर प्राचार्यांशी, उपप्राचार्यांशी किंवा प्राध्यापकांशी त्या प्रत्यक्ष काही मांडू शकत नसतील तर त्यांना आम्ही ती एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या पेटीमध्ये मुली आम्हाला पत्र लिहितात, चिठ्ठी टाकतात की अशा अशा अडचणी आहे, प्राचार्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालावं. मग आम्ही दर आठवड्याला ती पत्रपेटी उघडतो, त्याच्यामधल्या ज्या चिठ्ठ्या आहेत तुमच्या त्या जपून ठेवतो आणि त्याच्यावरती कार्यवाही करतो. मागच्या 8-15 दिवसापूर्वी मुलींचं शौचालय स्वच्छ नसतं अशा प्रकारची एक तक्रार टाकलेली होती. शनिवारी आम्ही मुलींचे, कारण तिथे पुरुषांना जाता येत नाही, मग आम्हाला महिला स्वच्छता कामगार मिळत नव्हते मॅडम, तर आम्ही एका पुरुष याला तिथे, आणि तोपर्यंत इथे काही शिक्षिका उभ्या केल्या की जेणेकरून तिकडे कोणी जाणार नाही आणि त्याच्याकडनं ते सगळं स्वच्छतागृह स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर ज्या ईशाताईंनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, 1-2 वर्षापूर्वी एका प्राध्यापकाच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार आली होती आणि आम्ही त्या महिला तक्रार निवारण समितीपुढे ती तक्रार ठेवली आणि त्या प्राध्यापकावरती अतिशय मोठी कार्यवाही करण्यात आली. कारण मुलींनी लेखी अशा स्वरूपाचं निवेदन आम्हाला दिलेलं होतं की सदर प्राध्यापकाची, ज्याला आपण काय म्हणतो, वर्तणूक आम्हाला आक्षेपार्ह वाटते. म्हणजे मुलींशी बोलताना किंवा त्यांना तू कुठे राहतेस असे बरेच प्रश्न होते, माझा मोबाईल नंबर राहू दे तुझ्याकडे, असे काही आक्षेपार्ह आम्हाला त्या गोष्टी वाटल्या. आम्ही इन कॅमेरा त्या मुलींची, शिंदे मॅडमही होत्या त्या कमिटीवरती, त्या मुलींची मुलाखत घेतली आणि कमिटीपुढे या सगळ्या गोष्टींचा चर्चा केली आणि मग आम्ही कायदेशीर आपल्या संस्थेमध्ये, आमच्याकडे एक लिगल डिपार्टमेंट आहे कारण आमच्याकडे कर्मचारी जास्त आहे, त्यामुळे संस्थेमध्ये आपल्याकडे 2 वकील नेमलेले आहे. जिथे काही एखाद्या युनिटमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतो तेव्हा आम्ही रितसर तिथे विधी विभागाला कळवतो आणि ते आम्हाला सल्ला देतात की तुम्ही मीटिंग घ्या, मीटिंगचं प्रोसिडिंग आमच्याकडे पाठवा, ज्या कमिटीने घेतलेले निर्णय आम्हाला कळवा आणि मग याच्यावरती आम्ही कायदेशीर काय कार्यवाही करता येईल याचा विचार करू. आता आजचं जे व्याख्यान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते यासाठी की विद्यार्थिनींनी आपल्या बाजूचे कोणते कायदे आहे. आता मुलींनासुद्धा एखाद्या मुलीने खोडसाळपणे चुकीची तक्रार टाकली तर तीसुद्धा अडचणीत येऊ शकते. म्हणजे कायद्याची चौकट अशी आहे की तुम्हाला तुमचे हक्क आहे, परंतु तो हक्क चुकीचा वापरायला लागले तर मग कायद्यात तिथेसुद्धा कायदा आहे की समजा एखाद्याविषयी तुम्ही काही कारण नसताना तक्रार टाकले आणि आम्ही इन्क्वायरी केली आणि मग आम्हाला असं वाटलं की अरे हे जी काही तक्रार केलेली आहे ही निनावी तक्रार आहे आणि तिच्यामध्ये फारसं काही तथ्य नाही, तर मग अशा व्यक्तीवरती आम्हाला कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये संविधानाने तुम्हाला किती हक्क दिलेले आहे, परंतु हक्क जरी दिलेले असले तरी त्याचं ते हक्क व्यवस्थित वापरणं म्हणजे कर्तव्य व्यवस्थित करणं ही सुद्धा आपली जबाबदारी. आता बघा, एखादी मुलगी 18 वर्षाच्या आतले
तर ती विवाह करू शकते का? नाही. आमच्याकडे दर 2-3 महिन्यामध्ये विशेषतः ज्युनियर कॉलेजला मॅडम हे लय प्रॉब्लेम येतात की काहीतरी ते वय जरा थोडंसं जाणतं वयामधून तारुण्य अवस्थेमध्ये येण्याचं वय असतं आणि मग काहीतरी चुकीचं काम घडतं आणि अशा वेळेला मग पालक आमच्याकडे येतात. मुलगी 2 दिवसापासून बेपत्ता आहे, ती महाविद्यालयामध्ये कधी आली होती, आम्ही आमचे कॅमेरे किंवा सगळ्या शिक्षकांना विचारतो आणि मग त्या पद्धतीने त्यांना रिपोर्टिंग करतो. त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांकडनं समन्स येतं. समन्स म्हणण्यापेक्षा एक पत्र येतं की सदर विद्यार्थिनीचा दाखला किंवा उतारा, जन्मतारखेचा प्रूफ तुम्ही महाविद्यालयाच्या वतीने द्या. मग आम्ही तो प्रूफ देतो, जे आमच्या जनरल रजिस्टरला ज्या पद्धतीने तिची जन्मतारीख आहे त्या पद्धतीच्या नोंदी आम्ही पोलीस स्टेशनला जमा करतो. या सगळ्या गोष्टी अनुभवातल्या सांगतो मी तुम्हाला. म्हणजे जे ईशाताईंनी सांगितलं हेही त्यांनी त्यांच्या अनुभवामधनं सांगितलं की कायदा आपल्यासाठी आहे, पण कायद्याचा दुरुपयोग करू नका. मी अजून एक उदाहरण सांगतो की माझ्या गावाकडे घडलेली घटना अशी आहे की कायदे बरेचसे स्त्रियांच्या बाजूने, पण त्याची बायकोच त्याला खूप त्रास देत होते आणि त्या नवऱ्याची कुचंबना होत होते. एवढी कुचंबना होत होती की काय म्हणजे तो स्त्रियांसारखा ढसढसा रडत होता. आणि शेवटी म्हणजे गावातले जे महत्त्वाचे व्यक्ती ते एकत्रित बसले आणि त्याला सांगितलं की ती जी महिला आहे तिला समजून सांगितलं की बाई तुझाही भाऊ आहे, तुझं कुटुंब आहे, तर तू जसं पतीला तुझ्या त्रास देते तसे तुझ्या भावाला जर तुझ्या वहिनीने जर त्रास दिला तर तुला चालेल का? म्हटलं नाही चालणार. मग तू सुद्धा याच्यामध्ये काही सुधारणा केल्या पाहिजे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे अगोदर माणूस आहे आणि मग कायदा येतो. तर आज आपल्याला हे शिकायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी माणूस म्हणून वागा. ईशाताईंनी जे उल्लेख केला मला तो खूप आवडला की आपल्याकडे अशा केसेस घडत नाही. हे आपल्या सगळ्यांचं यश आहे. म्हणजे तुमचा महाविद्यालयावरती विश्वास, आमचा तुमच्यावरती विश्वास, माझ्या स्टाफवरती विश्वास, माझ्या स्टाफवरती संस्थेचा विश्वास आहे का नाही. आपण हे सगळं विश्वासाने जेव्हा चालवतो तेव्हा मग कायद्याची कुठली बाब निर्माण होत नाही. त्यामुळे आता बघा की कॉपी करणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. आम्ही किती लाडका विद्यार्थी असू आणि तो इथे भिंतीवरती लिहितो आहे किंवा परीक्षा चालू असताना काहीतरी कॉपी करतो आहे, मी त्या लाडक्या विद्यार्थ्याला काय करेल? आहे की नाही? त्याला परीक्षेतून बाहेर काढेल ना, त्याच्यावरती कार्यवाही करेल, आहे का नाही? नसेल इथं ऐकत तर मग पोलीस स्टेशनला पाठवेल. असे काही पावलं उचलावी लागतात. त्यामुळे मुलींना लक्षात घ्या की कायदा आपल्यासाठी आहे, परंतु कायद्याचं उल्लंघन, नियमांचं उल्लंघन कुठे होऊ देऊ नका. नेहमी आपण अतिशय चांगलं वागा. समाज हा आपला आहे ही भावना ठेवा आणि समाजामध्ये आपला रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडे पाहिल्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही हा माणूस चुकणार नाही, अशी आपली एक प्रतिमा इथे आपण तयार करा. मुलींनीसुद्धा ती प्रतिमा तयार करा. बाहेर काय चाललं याची चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. आता सगळ्या मुली बसलेल्या आहे, जरा थोडंसं कठोर सांगतो. अनेक प्रोफेशनल कॉलेजला अशी परिस्थिती आहे, मुलांपेक्षा मुली जास्त दारू पितात. यांना पटणार नाही, यांना पटणार नाही. कारण आपण ज्या वातावरणामध्ये वाढतो त्या वातावरणामध्ये आपल्याला हसायला होईल किंवा आश्चर्यचकित वाटेल. परंतु जे वेगवेगळे पुणे, मुंबई, हैदराबाद, कॉस्मोपॉलिटन ज्या सिटी आहे तिथे असा प्रश्न आहे की हे कसं यांना आता सांगायचं कोणी. आता पुढची एक घटना सांगतो की एका हॉस्टेलला रेक्टरकडे, त्या हॉस्टेलच्या इन्चार्जने प्रिन्सिपलकडे तक्रार केली की मुली हॉस्टेलला शॉर्ट कपडे घालतात आणि त्यामुळे हे वातावरण जे आहे हॉस्टेलचं ते काही व्यवस्थित राहत नाही. तर याच्यावरती प्राचार्याने निर्णय घेतला पाहिजे.
प्राचार्यांनी मुलींना फतवा काढला की कुणीही असे शॉर्ट कपडे घालून हॉस्टेलमध्ये राहायचं नाही, त्या महिलांच्या लेडीज हॉस्टेलमध्ये, मुलींच्या हॉस्टेलमध्ये. मॅडम, त्या मुलींनी प्राचार्यांना पत्र लिहिलं, आम्ही कसं राहायचं हा आमचा अधिकार आहे, तुम्ही आम्हाला कोण सांगणार. आता इथे काय दिसतं आपल्याला की आपण सोसायटीला फॉलो करत नाही. याचा अर्थ की आपल्याकडे ठरलेलं आहे, आपण ज्या संस्कारामध्ये वाढलेलो आहोत. आता ठीक आहे, तुम्ही कोणते कपडे घालावे याचं, आता तुम्ही तुमच्या घरी कुठले कपडे घालावेत याचं काय बंधन कोणी घालू शकत नाही. मी माझ्या घरामध्ये शॉर्टवरती राहिलो तर मला काही काही फासावरती लटकवणार नाही, पण मी कॉलेजला आलो असा शॉर्टवरती तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे आपल्याला पब्लिक प्लेसमध्ये याची काळजी घ्यावी लागेल. हॉस्टेल हे पब्लिक आहे, कारण बऱ्याच मुली आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये राहू शकाल, तुमच्या आईवडिलांना मान्य असेल तर आमचं काही म्हणणं नाही आहे, पण तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये असं नाही, बसमध्ये चालले आणि तुम्ही एकदम शॉर्ट कपडे घातले असं नाही चालणार. आणि मग तुम्ही परत आमच्याकडे तक्रार करायला आले, सर आज बसमध्ये या मुलाने छेडछाड काढली, आम्ही तिथे काहीच कार्यवाही करू शकत नाही. हां, महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला काही अन्याय झाला, तुमच्यावरती काही चुकीचं घडत असेल तर ते नक्कीच आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आजचा दिवस अतिशय मला आवडला, कारण दोघेही वक्त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली. उद्या आपण डॉक्टर एस के पाटील यांना बोलवणार आहोत. मुलींच्या हेल्थविषयी आपल्याला त्यांना निर्भय बनवायचं आहे. ते व्याख्यानसुद्धा अतिशय महत्त्वाचं असेल. आजच्या दिवसासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज दोनही वक्त्यांनी जवळजवळ दोघाही वक्त्यांचा जर मार्गदर्शनाचा टाईम पिरियडमधून जर अर्धा भाग बघितला का त्यातून आपल्याला असंच दिसून येतं आहे का स्त्रियांसाठी कायदे आहेत, सर्व आहे, त्यांचा वापर करून तुम्ही निर्भय बना, समाजाबरोबर लढा, पण त्या कायद्याचा वापर करून स्वैराचार करू नका, अतिवापर करू नका, चुकीचा वापर करू नका. तर आदरणीय प्राचार्य सर यांचेही मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं. आता वेळही बराच झालेला आहे. अधिकचा वेळ न घेता मी माझे सहकारी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक नानासाहेब दाभाडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करा. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित निर्भय कन्या अभियानासाठी आपल्यामध्ये सकाळचा जो प्रोग्राम झाला त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना फिजिकली आणि सध्या जो प्रोग्राम झाला तर मेंटली दोन्ही पद्धतीने स्ट्रॉंग करण्याचं काम आज येथे झालेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी अध्यक्षीय स्थान भूषवलं. ते आपल्यामध्ये उपस्थित राहिले, आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यासाठी सरांचे मी आमच्या विभागाच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे की बालपणापासून ते मरेपर्यंतचे जे कायदे आहेत ते तुम्हाला एकदम उत्कृष्टपणे समजावून सांगितले, त्या कायमच आपल्या महाविद्यालयावरती त्यांचा स्नेह असतो, प्रेम असतो. आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आदरणीय ॲडव्होकेट निशा पटेल मॅडम यांनीही उत्कृष्ट तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यार्थी विकास कल्याण मंडळाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दी सागत सर यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांचेही आभार व्यक्त करतो. थोडं 2 मिनटं महाराज झालं आहे. तसेच आमचे सहकारी वरिष्ठ प्राध्यापक चौधरी सर व इतर माझे सर्व सहकारी, तसेच ज्यांनी चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं असे माझे सहकारी डॉक्टर गणेश जावळे सर यांचेही आभार व्यक्त करतो. ज्यांनी चांगल्या प्रकारे आमचं कॅमेऱ्याच्या आणि व्हिडिओ शूटिंगची सुविधा केली अशा आमचे सहकारी
करंजकर सर यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं, सगळे सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थिनी यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच इथे एक सूचना आहे, सगळ्यांना नाश्त्याची सोय केलेली आहे, कोणी इथून उठून जायचं नाही. तसेच कमवा आणि शिका, 1 मिनटं विद्यार्थिनींनो, कमवा आणि शिका विद्यार्थ्यांनी आम्हाला भेटल्याशिवाय